कडून आता आंदोलन करण्यात येत आहे। लहुजी सेनेकडून आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू झाले। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आणि आता लहुजी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या इमारतीवर कार्यकर्ते होऊन पडले आहेत। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर लहुजी संघटनेचा आंदोलन सुरू आहे। लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांचं इमारतीवर चढून आंदोलन सुरू आहे। लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांचं इमारतीवर चढून आंदोलन सुरू आहे। पुणे मंगेशकर रुग्णालयाबाहेर लहुजी सेनेचं आंदोलन सुरू आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। लहुजी संघटनेकडून पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी हे आंदोलन आता सुरू आहे। तर लहुजी सेनेचं इमारतीवर चढून आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो हे दृश्य दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचं आहे। पोलीस देखील या आंदोलकांना आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? आंदोलन सुरू आहे, इमारतीवर चढून आंदोलक आंदोलन करतायत। नक्कीच, खरं तर ईश्वरी भिसे यांच्या सगळ्या मृत्यूनंतर लहुजी संघटनेचे जे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण बघू शकतोय की अर्धनग्न होऊन लहुजी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या सगळ्या इमारतीवरती चढले। शेवटच्या सगळ्या टप्प्यावरती हे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की लहुजी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवरती घोषणाबाजी करत आहेत। खरं तर मोठा राडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रुग्णवाहिका सुद्धा अनेक जे आहेत अडकलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आहेत लहुजी शक्ती संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जे आहेत दीनानाथच्या इमारतीवरती चढलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला राडा जो आहे तो पाहायला मिळत आहे। लहुजी संघटनेचे 2 कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आपल्याला दिसत आहेत। या दोन्ही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वतःचे जे वस्त्र आहेत याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो। एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने। तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना। त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन्स जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं। दुसरी गोष्ट, ज्या असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले। मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे। एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात। त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे।
आपल्या या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत धर्मादाय आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती, काही फाइंडिंग्स आल्यात का समोर तुमच्या समोर? प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट. खरं तर आंदोलन खूप चालू आहेत. आता एक आंदोलन तिथं केलं जाते. खरं तर हॉस्पिटलच्या टेरीस जाऊन 2 आंदोलनकर्ते उभारलेले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे. मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे. त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे. काल भाजपच्या महिला आघाडीनं तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच, म्हणजे त्यांच्या आईंचं आणि भावाचं. कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे. महिला आघाडी कोणाची असो, ती भाजपची असली तरी हे चूक आहे. सर हिंदी में बताइए, पीड़ित परिवार ने मुलाकात की आपसे 100 दिवसाचा पण एक पीड़ित परिवार ने मेरी मुलाकात ली है. मैंने उनको आश्वस्त किया है कि हमने एक कमेटी तैयार की है. कमेटी आज पहुंची है. इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही, लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एसओपीज तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदाय आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे. प्रोटेस्ट हो रहे हैं और क्राइम रजिस्टर करने की बात की जा रही है, एफआईआर की बात है, उसको क्या हर चीज करेंगे जो भी मुनासिब इसमें होता है, जो जो चीजें करने की आवश्यकता है वो हर चीज की जाएगी. लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज करेंगे, किसके ऊपर करेंगे, ये सारी चीजें बहुत महत्वपूर्ण होती है. इसलिए इसके बाद ही किया जाएगा. पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है, कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था, आंदोलन चल रहे थे. अब कुछ लोग शोबाजी कर रहे हैं, वो भी उन्होंने नहीं करना चाहिए. तर लहुजी सेनेच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आता आंदोलन सुरू आहे. धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत. रुग्णालयातील बेडची स्थिती तात्काळ समजणार असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटलेलं आहे. दोषींना कठोर शासन देखील करणार असं देखील मुख्यमंत्री म्हणतायत. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी नियमन आखण्यात येतील असं देखील मुख्यमंत्री म्हणतात. त्या चौकशी सुरू आहे, आंदोलन करू नये असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलाय. दोषींवर कठोर शासन करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी नियमन आखण्यात येतील असं देखील मुख्यमंत्री म्हणतायत. तर आपण आता पाहू शकतो लहुजी सेनेचं आंदोलन सुरू आहे. दीनानाथ मंगेशकरच्या इमारतीवर चढून आंदोलक आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहुजी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येतंय. शिवसेने नेते रवींद्र धनगेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रवींद्र सर, लहुजी सेनेच्या वतीने आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय कालपासून अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. आता लहुजी सेनेकडून देखील मंगेशकर रुग्णालयाबाहेर निषेध सुरू आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? प्रत्येक वेळेला मंगेशकर हॉस्पिटलमधले जे प्रशासक आहेत हे कायम नागरिकांना भेटी जातात, रुग्णांना भेटी जातात. ही वस्तुस्थिती खरी. प्रत्येक नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे उपचार व्हावे हा आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांचा अधिकार आहे. राईट टू लाईफ आर्टिकल 21 या भारतातील राज्यघटनेच्या तरतुदीच्या संबंधित रुग्णालय वेळोवेळी यांनी भंग केला. म्हणजे राज्यघटनेच्या तरतुदीचा जो भंग यांनी वारंवार करण्यात आलेला आहे. अशीच एक केस राजस्थानमध्ये घडली होती 2016च्या वेळेला आणि त्याच्यामुळे आरोग्य यंत्रणेचे सगळे वाबडे काढले होते राजस्थान सरकारने. त्या सरकारला कोर्टाच्या पाया पडावं लागलं, माफी मागावी लागली. हीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत असताना आम्ही राज्यकर्ते म्हणून काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जे केळकर नावाची व्यक्ती ही कधी दवाखान्यामध्ये मंगेशकर नावावर दादागिरी करताना अनेक वेळा रुग्णांना आपल्याला दिसतंय आणि त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा महसूल ह्या मंगेशकर हॉस्पिटलने बुडवलेला आहे. त्याच्यावर कोण काय बोलत नाही.
आणि ज्या शर्ती अटीवर आपण त्यांना हॉस्पिटल आणि जी जागा दिली होती, ज्या 17 अटी होत्या त्या 17 अटी मधल्या कुठल्या अटी ते पालन करत नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी आणलेलं युनिट मग ते भाड्याने दिलेले असेल, त्यांनी आणलेल्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा ज्या असतील आरोग्याच्या त्या सगळ्या कंपन्यांना चालवायला दिलेत त्यांनी. आणि ही सगळा बोगसपणा असल्यामुळं त्या ठिकाणी कुठलीही धर्मादायक कुठली गोष्ट चालत नाही. आणि त्या ठिकाणी मग तुमचे स्कॅनर मशीन असतील, बाकीचे सगळं असतील, मेडिकल असेल. मेडिकल तर प्रचंड मागे मंगेश्वर हॉस्पिटलमध्ये. बाहेर तेच मेडिकल स्वस्तात नागरिकांना मिळतं, पण ते मेडिकल बाहेरनं आणलेलं बी तिकडे घेतल्या जात नाही. ह्या सगळ्याची चौकशी करून त्याच्यात प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासक जोपर्यंत प्रशासकाच्या माध्यमातून त्याची चौकशी केली पाहिजे आणि सरकारने मग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आतल्या आपण बघितल्या तर प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची लूट त्या हॉस्पिटलमध्ये होते. मेडिकलचा विषय असेल, त्यांनी दिलेली युनिट चालवायला दिली असतील, तिथे कॅन्टीन असेल, वाहनतळ असेल, मधल्या काळामध्ये त्यांनी बँकेसाठी स्वतः एटीएम दिले होते. आणि या सगळ्या गोष्टीचं कुठेही पालन करताना दिसत नाहीत. मग त्यात वृक्षरोपण असेल, बाकी सगळ्या गोष्टी. आज मंगेशकर घराणं मोठे मोठे त्यांचं योगदान ही वस्तू ते खरे, पण हा पार्ट वेगळा आहे. आणि ह्या पार्ट आणि तो पार्ट हा एकत्र न करता नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात त्यासाठी शासनाने त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी घातलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी घातलं पाहिजे, राज्यपालांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण हा रुग्णांचा जो अधिकार आहे आणि त्या अधिकार त्यांना पोहोचलाच पाहिजे. इथं कपडे बघून आणि हातामध्ये सोनं नाणं दागिने आहेत का बघून तर आतमध्ये परवानगी त्यांना ऍडमिशन दिलं जातं. फाटका तुटका माणूस लता मंगेशकर हॉस्पिटल आपलं दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलला आजूबाजूला तुम्हाला दिसणार नाही. पंचतारीख सेवा असल्यासारखं ते हॉस्पिटल आहे. आणि ज्या उद्देशाने ते हॉस्पिटल काढलं तिथं गरिबांना सेवा मिळत नाही, ही वस्तू ती खरी आहे. आणि ही मांडणं त्याची प्रशासक त्या ठिकाणी नेमणं पाहिजे. हा माझं स्वतःचं म्हणणं आहे. निश्चितच. रविंद्र सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीत. ऐकूयात. दीनानाथ मंगेशकरचं हो, काल अमित गोरखे साहेब जे आमच्याच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला. आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित म्हणजे सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत. गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे. कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले. माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे. आणि ते 32 लाख रुपये गरिबाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू. मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल. आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं. मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे. मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात. त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल. आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहनेचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं, आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करतात, या सगळ्या गोष्टी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.